26 जानेवारी उद्या अजून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. उद्या 26 जानेवारीचा कार्यक्रम होणार आहे, मात्र अद्यापही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला आहे. रायगड हा पालकमंत्रीचा मीच आहे ना, नाही, रायगड आणि नाशिकचा ते वरत ठरवतील, शिंदे साहेबांनी ते ठरवतील. भाऊराव संजय राऊतांनी म्हटलंय की एकनाथ शिंदेंना अमित शहानी जमाल गोटा दिला, त्याच्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले. आता पुढच्या काळात पण ते जमाल गोटा देणार आहे. तिसरे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले जातील असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत का दुकानदार आहे का जमाल गोटे का? 26 जानेवारी उद्या अजून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. उद्या 26 जानेवारीचा कार्यक्रम होणार आहे, मात्र अद्यापही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला आहे. रायगड हा पालकमंत्रीचा मीच आहे ना, नाही, रायगड आणि नाशिकचा ते वरत ठरवतील, शिंदे साहेबांनी ते ठरवतील. भाऊराव संजय राऊतांनी म्हटलंय की एकनाथ शिंदेंना अमित शहानी जमाल गोटा दिला, त्याच्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले. आता पुढच्या काळात पण ते जमाल गोटा देणार आहे. तिसरे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले जातील असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत का दुकानदार आहे का जमाल गोटे का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.